शनिदेव न्यायाची देवता, पाप पुण्याचं फळ असो वा सत्कर्माचा हिशेब, शनिदेव सगळ्यांवर नजर ठेवून असतात. शनीची वक्रदृष्टी दुर्जनांसाठी वाईट ठरते तर सज्जनांची भरभराट करते. असाच एक शनिदेवाच्या छबीला साजेसा देव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालाय. ज्योतिर्भास्करांच्या मतानुसार 29 मार्चपासून शनिदेवाचा भ्रमणकाळ सुरू होतोय. याचा अर्थ मार्च एंडपासून दुर्जनांची लंका लागून सज्जनांना चांगले दिवस येणार. महाराष्ट्राविरोधी रचली गेलेली षडयंत्रामागचे मास्टरमाइंड, त्यांचे आका, सगळ्यांचा पर्दाफाश होणार. त्याची झलक विधानसभेच्या अधिवेशन काळात मिळाली आहे. मी काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले. पण उत्तर मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही. आता याची चौकशी होईल, पण कुठेतरी हे चाललं काय आहे. विचार करा, विरोधी पक्षनेता असताना या देवेंद्र फडणवीस नामक दुर्जनांसाठी रौद्ररूप धारण केलेल्या देवाने आपल्या विरोधातील षडयंत्र हाणून पाडलं होतं. ही कथा एका अशा कत्तलखान्याची आहे की ज्या ठिकाणी विरोधकांच्या संदर्भात त्यांची कत्तल कशी करायची या संदर्भातले षडयंत्र शिस्त आहे. कथा खूप मोठी आहे, पण मला थोडक्यात ती समजून सांगायची आहे. इतकी मोठी आहे आणि इतकं मटेरियल आहे की कमीत कमी 25 ते 30 वेब सिरीज याच्यावर तयार होते. हे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे, कारण यात मी जे सांगतोय त्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ हा मी माननीय अध्यक्षांकडे दिलाय. आता तर ते सत्तेत आहेत. एक उदाहरण, मंत्री जयकुमार गोरे यांना बदनाम करू पाहणारा भुरटा पत्रकार HMV तुषार खरात, बाबरमतीचे 3.5 जिल्हे इलाई काका आणि त्यांची कन्या यांच्या इशाऱ्यावर व्हिडिओ प्रसारित करत होता. हे तेच लोक आहेत जे वरवर संविधानाच्या बाता करतात, मात्र त्यांची कृती संविधान विरोधी असते. अशा सगळ्यांवर शनीची दृष्टी पडली असल्याने अनेक प्रकरणं उघडकीस येणार, अनेकांचं बिंग फुटणार आणि महाराष्ट्राला जातीयवादाच्या राजकारणात ढकलणाऱ्यांचा कडेलोट होणार. आणि पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो, माझा सगळा सोयरा जरी अपराधी असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाहणार नाही.